आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन ए केशवचंद्र सेन, ऑप्शन बी स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन सी स्वामी विवेकानंद, ऑप्शन डी न्यायमूर्ती रानडे. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी लाहोर येथे पाश्चात्य शास्त्रे व संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली होती? ऑप्शन ए इंडियन अकॅडमी, ऑप्शन बी थिओसॉफिकल सोसायटी, ऑप्शन सी फॉरवर्ड ब्लॉक, ऑप्शन डी इंडियन नॅशनल युनियन. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंडियन अकॅडमी. स्वामी दयानंद सरस्वती यांनी धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करून कोणता ग्रंथ लिहिला? ऑप्शन ए धर्मप्रकाश, ऑप्शन बी सत्यशोध, ऑप्शन सी सत्यार्थ प्रकाश, ऑप्शन डी आर्यप्रकाश. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सत्यार्थ प्रकाश. भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, ऑप्शन बी गोपाळकृष्ण गोखले, ऑप्शन सी फिरोजशाह मेहता, ऑप्शन डी दादाभाई नौरोजी. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दादाभाई नौरोजी. मुंबईच्या कोणत्या कॉलेजमध्ये दादाभाई नौरोजी पहिले भारतीय प्राध्यापक म्हणून शिकवत असत? ऑप्शन ए एल्फिन्स्टन कॉलेज, ऑप्शन बी फर्ग्युसन कॉलेज, ऑप्शन सी विल्सन कॉलेज, ऑप्शन डी हिंदुजा कॉलेज. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एल्फिन्स्टन कॉलेज. इंग्लंडमधील कोणत्या मतदारसंघातून निवडून येऊन दादाभाई नौरोजी हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद बनले? ऑप्शन ए बर्मिंगहम, ऑप्शन बी फिन्सबरी, ऑप्शन सी किंग्स्टन, ऑप्शन डी मँचेस्टर. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फिन्सबरी. दादाभाई नौरोजींनी लिहिलेला सुप्रसिद्ध ग्रंथ कोणता? ऑप्शन ए द पीपल, ऑप्शन बी डिस्कवरी ऑफ इंडिया, ऑप्शन सी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, ऑप्शन डी इकॉनॉमिक हिस्ट्री. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. चारित्र्यवान राजकीय कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स ही संस्था कोणी स्थापन केली? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी लाला लजपत राय, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी मौलाना आझाद. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लाला लजपत राय. रहमत अली चौधरी यांनी कोणत्या ग्रंथात मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्रात पाकिस्तान हे नाव सुचवले? ऑप्शन ए नाऊ ऑर नेव्हर, ऑप्शन बी इस्लामिक नेशन, ऑप्शन सी पाकिस्तान फॉर एव्हर, ऑप्शन डी इस्लामिक व्हॅल्यू. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नाऊ ऑर नेव्हर. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन ए 1903, ऑप्शन बी 1904, ऑप्शन सी 1905, ऑप्शन डी 1906. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 1906.
लोकहितवादी म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन ए गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन बी बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन सी गोपाळ हरी देशमुख, ऑप्शन डी भाऊ दाजी लाड. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोपाळ हरी देशमुख. '1896 साली न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यात कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? ऑप्शन ए डेक्कन एज्युकेशन सोसायटी, ऑप्शन बी डेक्कन सभा, ऑप्शन सी सार्वजनिक सभा, ऑप्शन डी हिंदू सभा. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डेक्कन सभा. '1880 साली गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या शहरात केली? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी सांगली, ऑप्शन डी कराड. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुणे. पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून आगरकरांनी काम पाहिले होते? ऑप्शन ए मराठा, ऑप्शन बी दर्पण, ऑप्शन सी युगांतर, ऑप्शन डी केसरी. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी केसरी. आगरकरांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? ऑप्शन ए 1884, ऑप्शन बी 1885, ऑप्शन सी 1886, ऑप्शन डी 1887. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1885. आगरकरांनी स्वतःचे कोणते साप्ताहिक सुरू केले होते? ऑप्शन ए सुधारक, ऑप्शन बी परिचारक, ऑप्शन सी संवाद कौमुदी, ऑप्शन डी दर्पण. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुधारक. आगरकरांचे निधन कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन ए 1893, ऑप्शन बी 1894, ऑप्शन सी 1895, ऑप्शन डी 1896. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1895. धन्यवाद.